नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपलं मराठी नवीन वर्ष जवळ येतं आहे. मराठी नवीन वर्षातला पहिला सण गुढीपाडवा हा सुद्धा जवळ येतो आहे. पण मी आज तुम्हाला इथं गुढीपाडव्याविषयी माहिती, म्हणजे गुढी कशी उभारायची, गुढीपाडव्याचा मुहूर्त, ही कुठलीही माहिती मी तुम्हाला आज इथं सांगणार नाही आहे. पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मात्र मी तुम्हाला इथं नक्कीच देणार आहे. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा. नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याचा सण तुम्हा सर्वांसाठी आनंद, सुख, समृद्धी, दीर्घायुष्य, शांती आणि सर्वात महत्त्वाचं उत्तम आरोग्य घेऊन येवोत, हीच सर्वांना सदिच्छा. आत्ताच मी तुम्हाला उत्तम आरोग्य जे म्हटलं तोच विषय आजचा आपला असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे छान माहिती तुमच्या लक्षात येईल. गुढीपाडवा आणि गुढी कशी उभारायची ही माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण गुढीला जो कडुलिंबाचा डगळा बांधतो त्या कडुलिंबाविषयी माहिती बघू. यामागचं विज्ञान काय आहे ते बघू. माझ्या लहानपणी गुढीला नैवेद्य दाखवायचं काम हे माझ्याकडेच असायचं. गुढीला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर मग माझा भाऊ गुढी उतरून घ्यायचा आणि मग गुढी उतरवल्यानंतर आई मला त्या गुढीला लावलेला लिंबाचा डगळा, त्याचा थोडासा पाला, थोडीशी फुलं आणि आपण गुढीला लावलेली ती साखरेची माळा असते, आमच्याकडे त्याला गाठी म्हणतात, थोडीशी ती गाठी, लिंबाचा पाला आणि फुलं सगळे एकत्र असे कुस्करून घ्यायचे थोडेसे आणि त्यात थोडासा गोड येण्यासाठी गूळ पण टाकायचा आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे करून तो प्रसाद घरातील सर्वांना द्यायचा. मी स्वतः पण खायचे आणि अशा प्रकारे हा प्रसाद घरात सर्वांनी खायचा आणि शेजाऱ्यांनासुद्धा तो द्यायचा. एकमेकांच्या घरी सर्वजण द्यायचे. मग हा प्रसाद एक दिवस का होईना पण तो बऱ्यापैकी खाल्ला जायचा, कारण सर्वच जण एकमेकांना प्रसाद द्यायचे. हा प्रसाद खायला थोडासा कडू लागायचा, पण तो आम्हाला खावा लागायचा. आई त्यामागचं मग कारण सांगायची की हा प्रसाद खाल्ल्यानं आपल्याला कोणकोणते लाभ होतात. त्यावेळेस ते फारसं काही कळायचं नाही, पण मग नंतर त्यामागचं हळूहळू विज्ञान समजत गेलं आणि आता माझ्या घरात मी सर्वांना तो प्रसाद आग्रहाने खायला सांगते आणि मी सुद्धा खाते आणि तुम्ही पण हा प्रसाद खात जावा असं मला पण वाटतं. त्यासाठीच ही माहिती मी आज तुम्हाला सांगते आणि ही माहिती पण तुम्हाला असावी म्हणून सांगते. ऐका. गुढीपाडव्यापर्यंत थंडी जवळजवळ आता संपलेलीच असते आणि हळूहळू वातावरण हे उष्ण व्हायला सुरुवात होते. म्हणजे इथून पुढं हळूहळू उष्णता वाढू लागते, वातावरण बदलतं. सकाळी थोडंसं गार आणि त्यानंतर उष्ण असं वातावरण होतं आणि याचाच परिणाम शरीरावर कळत नकळतसुद्धा होत असतो. आपल्यासाठी हा कडुलिंबाचा पाला खूप औषधी गुणधर्म असलेलं एक औषधच आहे हे. तर चला, आईने मला सांगितलेलं जे कडुलिंबाच्या पाल्याविषयी जे महत्त्व आहे तेच मी तुम्हाला इथं आता सांगते. पूर्वी आंघोळीचं पाणी हे चुलीवर तापवलं जायचं आणि त्याच्यामध्ये हा कडुलिंबाचा पाला टाकायचे आणि मग त्या पाण्याने आंघोळ केली जायची. असं केल्यामुळं त्वचेचे विकार जे आहेत ते हळूहळू कमी व्हायचे. त्याचबरोबर कडुलिंबाची कवळी काडी थोडीशी अगोदर चावून मग तिचा ब्रश तयार करायचा आणि त्याने दात घासले जायचे. अजूनही बऱ्याच ठिकाणी असं करतात. अशा प्रकारे लिंबाच्या काडीनं दात घासल्यामुळं हिरड्या मजबूत होतात, दात चमकदार आणि निरोगी राहतात. त्याचबरोबर खोबऱ्याच्या तेलामध्ये कडुलिंबाचा पाला टाकून तेल थोडंसं गरम करून नंतर ते गाळून थंड झाल्यावर केसांना जर लावलं तर केसातला कोंडा पूर्णपणे कमी होतो आणि केस पण चमकदार राहतात. त्याचबरोबर बाळंतणीलासुद्धा कडुलिंबाचा पाला बारीक वाटून त्याच्यामध्ये गूळ टाकून गोळ्या करून त्या खायला देतात. त्याच्यामुळं शरीरातली उष्णता कमी होते, रक्तशुद्धीकरण होतं, बाळंतणीचं आरोग्य चांगलं राहतं. अशा प्रकारच्या गोळ्या ह्या सलग 3 दिवस देतात आणि ह्या गोळ्या मी सुद्धा खाल्लेल्या आहेत. सर्दी आणि कफ यावर सुद्धा कडुलिंब अतिशय गुणकारी आहे. तर अशा प्रकारे कडुलिंबाच्या पाल्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्व आहे. वैज्ञानिकदृष्ट्या असं त्याचं महत्त्व आहे. आणि आपण गुढीपाडव्याला कडुलिंबाचा डगळा, छोटीशी फांदी गुढीला लावतो
आणि गुढीपाडव्याच्या दिवशी एक दिवस का होईना, थोड्याफार प्रमाणात का होईना, कडुलिंबाचा पाला, त्याची फुलं प्रसाद म्हणून उपयोग करतो. प्रसाद म्हणून आपण ती खातो. याचा आपल्या आरोग्यावर थोडाफार का होईना चांगला परिणाम नक्कीच होईल. आणि हा कडुलिंबाचा पाला, फुलं किती औषधी आणि किती गुणधर्म असलेला आहे हे पुढच्या पिढीला सुद्धा समजेल. त्यांच्या पण ते लक्षात येईल आणि हे महत्त्व पुढच्या पिढीला नक्कीच कळेल अशी मी आशा करते. भेटूया पुन्हा पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.